संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉक्टर पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँटीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालानुसार जिल्ह्यात 704 नवे कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार अद्यापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 60,480 झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील 14 व इतर जिल्ह्यातील 5 असे 19 बाधित अमरावतीत दगावले. त्यामध्ये 70 वर्षीय पुरुष चांदूर बाजार यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 68 वर्षीय महिला राजुरा यांचे पीडीएमसी रुग्णालय, 48 वर्षीय पुरुष जुनी वस्ती बडनेरा यांचं रिम्स रुग्णालय, 60 वर्षीय पुरुष आदर्श नगर अमरावती यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 68 वर्षीय पुरुष भानखेडा खुर्द यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 70 वर्षीय महिला अशोक कॉलनी अमरावती यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 70 वर्षीय महिला अंबिकानगर अमरावती यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 39 वर्षीय पुरुष चांदूर रेल्वे यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 60 वर्षीय पुरुष उदखेड मोर्शी यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 60 वर्षीय पुरुष लोणी यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 65 वर्षीय महिला मीनाक्षी कॉलनी अमरावती यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 75 वर्षीय पुरुष राजुरा वरुड यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 50 वर्षीय पुरुष वरुड यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 55 वर्षीय पुरुष यशोदानगर अमरावती यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 62 वर्षीय पुरुष नागपूर यांचं पीडीएमसी रुग्णालय, 51 वर्षीय पुरुष नागपूर यांचं एकता रुग्णालय, 65 वर्षीय पुरुष बैतूल मध्य प्रदेश यांचं भामकर रुग्णालय अचलपूर, 60 वर्षीय पुरुष आरवी वर्धा यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 68 वर्षीय पुरुष सायखेडा मध्य प्रदेश यांचं जिल्हा कोविड रुग्णालय या इतर जिल्ह्यातील रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती.